तर मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही स्वराज्य आहे ते मावळ्यांनी उभारलं, रयतेने उभारलं आणि आज ते गडांचं संवर्धन म्हणजे जे आपले तीर्थक्षेत्र आहे ते उभारण्यासाठी परत मावळे तयार होतील. त्यासाठी आमच्या सरकारनं करायला पाहिजे, केंद्र सरकारनं केलं पाहिजे, राज्य सरकारनं, हे महत्त्वाचं नाही आहे. जर तुम्ही लोकांना सांगितलं की एखादी ॲप बनवली ऑनलाईन आणि लोकांना जर सांगितलं की यामध्ये तुम्हाला जसे शक्य होतील तसे तुम्ही पैसे टाका आणि दररोज 10 रुपये, कोणाकडे 10 रुपये द्यायची इच्छा असेल तर 10 रुपये त्यामध्ये टाका आणि असं जर केलं तर करोडो रुपयाचा निधी दररोज जमा होईल आणि आपल्या राजाचे तीर्थक्षेत्र जशास तसे उभारतील. तर याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, ही आयडिया कशी आहे आणि तुमचं काय मत आहे? तुम्ही सांगितलेली आयडिया खूप सुंदर आहे. कारण आपण पाहतोय राज्यकर्ते केंद्रात असू दे राज्यात असू दे, जर जनतेनं जर मनावर घेतलं, कारण जनतेचे राजे आहेत ते, रयतेचे राजे आहेत. मला वाटतं तुमची संकल्पना खूप चांगली आहे. एखादं ॲप बनवलं तर करोडो रुपये बनतील आणि महाराजांचं जे सिंहासन आहे 32 माळाचं काय ते तर होईलच आणि तुमचे सिंहासन गड किल्ले सुद्धा आपण दुरुस्त करू शकतो. म्हणजे माझी जी संकल्पना आहे ती फक्त गड किल्ल्यांपर्यंत होती. तुम्ही असं म्हणताय की 32 मानाचं आपल्या राजाचं जे सिंहासन होतं ते सुद्धा लोक उभारू शकतात. बिलकुल बिलकुल. आणि आपल्या महाराष्ट्राचं राजांचं दुर्दैव बघा ना, आज तुम्ही जर राजस्थानमध्ये गेलात, इतर राज्यामध्ये गेलात तर त्या राजांचे स्मारक आहेत, महाराजांचं स्मारक नाही आहे. म्हणजे महाराजांनी स्वतःसाठी काही इस्टेट वगैरे ठेवली नाही, बिलकुल अजिबात ठेवली नाही. हे माझ्या राजाचं मोठेपण आहे. एवढंच नाही तर आपल्या महाराजांनी जो अलंकार आहे गळ्यातला ती कवड्याची माळ स्वीकारली आहे. म्हणजे बाकीच्या राजांच्या गळ्यामध्ये ते एवढी आभूषणं, माळा, सोनं, माणिक, मोती, पण आपला जो राजा आहे त्याच्या गळ्यामध्ये अलंकार काय तर जगदंबेची कवड्याची माळ.